पोटामध्ये बाळाचं पालन पोषण करणाऱ्या शक्तीचं नाव देव आहे. संध्याकाळी खाल्लेलं अन्न सकाळी पोटात राहत नाही, पण 9 महिने बाळ आईच्या पोटामध्ये जिवंत राहते, लहानाचं मोठं होते. 9 महिने 9 दिवसांनी बाहेर येते. मग त्याला खाणं पिणं देणाऱ्या शक्तीचं नाव देव आहे. बाळ जन्माला उद्या येणार आहे. अगोदरच्या दिवशीच बाळाच्या आईच्या स्तनात दुधाची निर्मिती. बाळा दूध कोण बाळा दूध श्रीपती जसं जसं बाळ मोठं होईल तसं तसं बाळाच्या आईचं दूध वाढत जातं. बाळाच्या आईला दूध जास्त आहे आणि बाळाची भूक कमी आहे. आईची तब्येत खराब होईल किंवा बाळाला भूक जास्त आहे आणि आईला दूध कमी आहे. बाळ किडकिडीत राहील. पण जसं जसं बाळ मोठं होते तसं तसं बाळाच्या आईचं दूध वाढत जाते. ही प्रक्रिया जो करते त्याचं नाव देव आहे. हिरीचं पाणी नारळात कसं गेलं? कोणताही सायंटिस्ट असो लाव डोकं, कोणताही शास्त्रज्ञ असो लाव डोकं. किती दिवस शाळेत जायचा? हिरीचं पाणी नारळात कसं गेलं? शाळा करणाऱ्याला समजलं नाही तर तुला काय समजणार आहे? त्याचं एकच उत्तर आहे, देवाची करणी नारळात पाणी. विकू कमी द्या थोडा फक्त आवाज विकू कमी करा थोडा. सगळं फुल असलं त्याला फक्त विकू कमी ठेवा आणि आवाज वाढवा. बस. हिरीचं पाणी नारळात कसं गेलं? याचं एकच उत्तर आहे, देवाची करणी नारळात पाणी. ते हिरीने बी माहित नाही, पाण्याने माहित नाही, देवाला माहित. हिरीचं पाणी नारळात गेलं ही जी शक्ती आहे याचं नाव देव आहे. 9 महिने आईच्या उदरात बाळाचं पालन पोषण करणाऱ्या शक्तीचं नाव देव आहे. माणूस कसा मरते याचा शोध अजून लागला. ज्याच्यातलं गेलं त्याला सांगता येत नाही, ज्याच्या देखत गेलं त्याला दिसत नाही, पण डॉक्टर म्हणतात हे गेले. मग त्याच्यातलं जे गेलं त्याचं नाव देव आहे. मग आता देव आहे की नाही? तरी बी काही लोक म्हणतील होऊ शकते, निसर्ग आहे. निसर्गामुळे बाळाच्या आईला दूध आहे. मग बाळाच्या बापाने दूध काऊन देते? त्याचाही अर्थ हिस्सा आहे. एक टाईम आईने केलं पाहिजे, एक टाईम याला केलं पाहिजे. पण का येत नाही? म्या बोललेल्या वेद बोले, म्या काढलेल्या सूर्य काढले. देवाच्या आज्ञेशिवाय झाडाचं पाणी हलत नाही. त्याला देव म्हणतात. गॉड. जी म्हणजे जनरेशन, डी म्हणजे डिझॉल्युशन, आणि ओ म्हणजे ऑब्झर्वेशन. भूकंप 1 मिनिटात, मातीत गाडत 2 मिनिटात, सकाळी आजी दुपारी माझी, संध्याकाळी कैलासवासी. देव म्हणतात त्याने. साधा आहे का? जगाचा रिमोट कंट्रोल त्याच्या हातात आहे, त्याचं नाव देव आहे. नाही एक बस आली, एका माणसाने 2 रुपये दिले, पेपर घ्या पेपर घ्या. एका माणसानं 2 रुपये दिले, पेपर घेतला. बस थोडी पुढे गेली, भाले गावलं तर मोठमोठ्यानं हसायला लागला. त्याचा मित्र म्हणे काय काढून हसतो म्हणे, हसू नाही तर का कोण ढोळलं म्हणजे काढून 1 रुपया खरा दिला आणि 1 पैसा होतं तरी त्याला मला पेपर दिला. 1 पैसा दिला, 1 रुपया दिला, 2 रुपये समजून तरी त्याला मला पेपर दिला. अजून गाडी थोडी पुढे गेली, ढोलक गावलं बसून हसायला लागला. त्याला मित्र म्हणे काय आता काढून हसतो म्हणे, हसू नाही तर काय करू म्हणे, काढून म्हणे त्याला मला पेपर बी कालचाच दिला. रुपये खोटा तर भाव खोटा तर जगामध्ये देव आहे, पण जो भाव ठेवील त्याने, जो भक्ती करेल, जो अंतकरणापासून भाव ठेवील त्याने. म्हणून चिंता करायची नाही. जिसकी रोटी उसको पुकारे देने का काम, दाने दाने लिखा है समय से पहले और भाग्य से अधिक किसी को कुछ नहीं मिलता. म्हणून चिंता करायची. आणि आपली हलकट चिंता आहे. आपली चिंता अशी आहे काय कार्यक्रम चांगला झाला पाहिजे, आमचा नातू आनंदीला गेला पाहिजे, तो महाराज गावाला पाहिजे, आमच्या नातानं काळ वाजवलं पाहिजे, आमच्या नातानं मुद्दल वाजवलं पाहिजे. हे चिंता आहे का? आपली हलकट चिंता. आजी म्हणते मी गेल्यावर मग नातीने कोण पहा. तू जाणं गरजेचं आहे. नातीचं काहीच होत नाही. टिळक गेले, आगरकर गेले, छत्रपती शिवाजी महाराज, ज्ञानोबा राय, तुकोबा राय, चोखोबा राय, नामदेव राय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज,
कबीर महाराज हरी महाराज भोसले बाबा थोर संत गेले याच्या वाचन काही राहिलं काय उलट त्याची कीर्ती मागे अखंड हरिनाम सत्य होता पुण्यतिथ्या होता जयंत्या होता समाधी सोहळे होता नाथ षष्ठी होते तुकाराम बीज होते हनुमान जयंती होते राम नवमी होते शिवाजी महाराजांची शिव जयंती होते नाही एक बी असला तर चालतं फक्त क्लिअर पाहिजे दोन दिले कुकडी कल्ला तुकडे फिरो आहे आणि हे ज्ञान आहे मला साऊंडची सेटिंग करणे येते बिचारे नवीनच चाललं वाटतंय आबाचाही वाटते अर्धा हिसा जोड्याने केलं ना अर्धा हिसा आणि हे आपल्या माणसाने एखादी वस्तू आणली आपल्याला अभिमान पाहिजे आपल्या गावचा आपण न त्याला लक्ष दिलं पाहिजे तो बाहेर गावले बापाचं नाव नाही सांगत गावाचं सांगत एखादा साऊंड आहे जरी या वर्षी नाही जमलं पुढच्या वर्षी चांगला येईल त्याला पण आपल्या पण आपल्या आपल्या माणसानं ट्रॅक्टर घेतलं हप्त्यावर घेतलं अरे तो नगदी घेऊ की हप्त्यावर घेऊ तू तर चांगलं म्हण पण म्हणणारच एखादा चांगल्या मार्गाने पास झाला कॉफी चालू देशील हा म्हणणार तो चहा पाहिजे गुरुजी तू चांगलं म्हणतच नाही मला एखाद्या गरीबाचं लेकरू पहिला आला त्याचा सत्कार गावाला करा हार घालून तो बाहेर गावले बापाचं नाव नाही सांगत गावाचं सांगत थोडंसं ऍडजस्ट केलं पाहिजे आम्ही आता लाखो रुपयाचं सामान घेऊन बसतात थोडंसं कमी जास्त होतं एखाद्या अगदी पॅसेंजरचा आवाज काही येतो त्याला असू द्या चला पुढे जगामध्ये देव आहे पण जो भाव ठेवेल त्याला शिवाजी महाराजांची जयंती होते नाथ षष्ठी होती तुकाराम बीज होते हनुमान जयंती होते आपलं काय होते आपली जयंती पुण्यतिथी नाही पित्र पित्र भरव नया हे भात फेक घरावर हे भात फेक घरावर आणि वरून कावळ्यानं भात नाही खाल्ला की त्याला म्हणते खा ना आबा काही इच्छा राहिली आणि तो बुडा मेला की कावळा होणारही भात खायला हा ना म्हणते आबा काही इच्छा राहिली त्याची काहीच इच्छा नाही राहिली तुले वर बोलावलं हे आपल्याला फक्त अहम झाला की नसलं तर काय होईल काहीच होत नाही थोर संत गेले त्याची कीर्ती मागे आपलं काय आहे आज बी एखादा म्हातारा माणूस जाऊ द्या बाया म्हणता हाल झाल्यापेक्षा त्याचं चांगलं झालं म्हणून गेलेल्या माणसाला उचललं की आमच्याकडे अशा करता बाया साडी म्हणजे वारा घालता का त्याले लय अगाऊ कामं केले निघ तो मरणारा म्हणते कसा काय जाऊ तो पुढे मळकं घेऊन असते तो म्हणते मा मागे येणार कसा काय आता वावर मा नावावर झालं मा मागे मागे तो म्हणजे काय रे म्हणजे तर लोकांना बांधून ठेवलं तो दिच्छिन कसा काय म्हणजे धुपूट नाही गेलं काय धुपूट केलं मडक्यात धुपट्या नाही पण कुकडेच जाऊ नको तो म्हणे खाऊ काय तुझे भात भेटेल तो खायन तसाच गावाच्या बाहेर चालला म्हणून गेलेल्या माणसाला जाळलं की त्यात गौरी टाकताना अशी हात जोडतात म्हणजे आपलं दर्शन घेता का इथं भेटला तर भेटला वर नको भेटू ही आपली कीर्ती आहे टेन्शनच घ्यायचं नाही 2 तास कीर्तनात स्वतःला विसरून जाणं हा स्वर्ग आहे हाच वैकुंठ इथं वर काही नाही वर काय आहे हे मी तुम्हाला सांगत असतं पण मी अजून गेलो इथं 2 तास स्वतःला विसरणं हा स्वर्ग आहे हेच वैकुंठ आहे याच्यासारखा दुसरा सुख सोहळा कोणता नाही आणि हसत जा जरा आपलं कीर्तन ज्यानं ऐकलं त्याला 6 महिने अटॅक येत नाही जर कोणाला प्रॉब्लेम असेल तर आपली भेट घेत जा म्हणजे रायल पैसे मध्ये देत जा हसू विजयगिरी ढिल्ल्या होत्या त्याच्यानं काय अटॅक येईल त्याला असलं पाहिजे काही लोक बा एकट्यात असतात एकट्यात हे आमचे कार्यकर्ते आहे खुश आहे काय कोणी दुखी हिनेवाले आबाबा वा त्याच्या बाजूचे आबाबा काय वा जुनं ते एवढी वय झाली पण आवाज काय